शहरामध्ये पाणी पेटण्याची शक्यता आहे, कारण बीडकरांच्या हक्काचं पाणी टँकर माफियांकडून पळवण्यात येत आहे। पाण्याची लूट थांबवावी यासाठी बीड नगरपालिकेनं पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे, मात्र अजूनही त्यांची मागणी मान्य न झाल्यानं पाण्याची लूट सुरूच आहे। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धमकी देऊन टँकर माफिया पाण्याची लूट करत असल्याचा आरोप प्रशासनानं केलाय। बीड शहराला 40 MLD पाण्याची गरज आहे, मात्र बीडकरांचं पाणी पळवलं जात असल्यानं आता मात्र केवळ 6 MLDच पाणी मिळतंय। त्यामुळे बीडकरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। त्यामुळे पालिकेची मागणी कधी पूर्ण होणार हेच आता पाहावं लागणार आहे। खाजगी टँकरवाले येऊन किंवा काही नागरिक स्वतःचा टँकर आणून आमच्या कर्मचाऱ्यावर दमदाटी करतात। त्यामुळे कर्मचारी भीतीच्या वातावरणात आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र दिलं होतं की आम्हाला पोलीस संरक्षण तातडीनं मिळावं, मात्र अजूनपर्यंत आम्हाला तसं पोलीस संरक्षण मिळालेलं नाही।